कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे कुंडली कवरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज गोपाल कृष्ण भगवान प्रभु रामचंद्र भगवान बजरंग बली हर हर महादेव ओम नमो जय अद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुचे गणेशो सकलमते प्रकाशो मने निवृत्तिदासो अवधारे दोजे श्री गणेशाय महायोग पीठे तटे भीमरत्यम वरम पुंडरीकाय दातो मुनीन्द्र समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगा श्री गणेशाय नमः अहो सकळ श्रोते सज्जना ऐका कथा परम पावन वैकुंठ विहारी भगवान लक्ष्मी लागून सांगत गणपतीला नमस्कार करून कालच्या अध्यामध्ये उद्यापनाचा आपण नियम ऐकलेला आहे. आताच्या अध्यामध्ये वैकुंठ विहारी लक्ष्मीला काय बोलतोय पुढे ऐका. प्रिय व पूर्वी कृतयुगात सोमवंशी उत्पन्न विख्यात सप्तदीप पृथ्वीचा नाथ सुमती नामे नृप असे पै पूर्वी कृतयुगामध्ये सोमवंशामध्ये सुमती नावाचा एक राजा होऊन गेला. त्या राजाने काय आचरण केलं या महिन्यामध्ये ते आपण ऐकूया. तो धर्मात्मा दाता मान शांतदांत आचार संपन्न सर्व संपत्ती भूषित पूर्ण अहंकृतीहीन सर्व अहंकृती म्हणजे त्याला अहंकृती नव्हती, गर्व नव्हता, ताठा नव्हता, अशा प्रकारे तो राजा होता. सदा श्री हरी भक्ती तत्पर हरी पूजा करे निरंतर हरी कथा श्रवणी सादर हरीच करे सृशिष्या म्हणजे हरी हरी. काही लोक ओम नमः शिवाय श्रीराम जय जय राम, काही लोक हरी हरी तैसा जो हरीचं काय करायचं अखंड चिंतन करायचा राजा. पूज्य जनासे पूजी सतत सर्वभूत हिता विषयी रत पुत्रत्व प्रजापालन समस्त येव सुख गुणसंपन्न असे पै म्हणजे प्रजेचं पोराप्रमाणे काय करायचं पालन पोषण करायचा. पूज्य जनांचे पूजी सतत म्हणजे एखादा वडीलधारी माणूस आहे त्याचे पूजन करायचा. तयाची श्री महाभाग्यवती सर्व लक्षण संपन्न सती तिचे नाम सृष्टीमती सर्व जगती विख्यात. मग त्या राजाच्या पत्नीचं नाव होतं सृष्टीमती. समजलं का? ते दोघेही भक्तीपरायण तयासी पूर्वजन्मीचे स्मरण प्रति अधिक मासी यथा विधान पूर्वोक्त व्रत ते आचार्य. बघा काही लोकांना पूर्वीचं स्मरण असतो, काही कावल्यांना कोकिलांना पाऊस जवळ आला ना का त्यांना घर बांधायची काय असते हे असते. काही पक्ष्यांना जनावरांना काठी वाजवली की त्यांना वाटते कोणीतरी माणूस आलेला आहे. तैसं या दोघा राजा राणीला पूर्वजन्मीचं काय होतं स्मरण होतं. पूर्वी आपण कोण होतो न कुठल्या महिन्यामध्ये काय आचरण करायचं याचं त्यांना काय होतं मावशी ज्ञान होतं. अन्नदान सदा करीते उदकदान सर्व दैती वापी कूप तडाग बांधिती प्रसादा निर्मिती असंख्यात. मग अशा प्रकारे पाण्याचा कमतरताने पडावी म्हणून बावडी तलाव बांधायचे. असा जीव जंतूचा सगळ्यांचा विचार करायची. आयसे वागता निरंतर कीर्ती पसरली त्रैलोक्य बरो एकदा अंगिरा ऋषीश्वर तया पावया निघाला. माता अंगिरा ऋषी एक दिवशी त्या राजाची परीक्षा बघायला आलेला आहे. बघू म्हटलं याला पूर्वजन्मीचं काय स्मरण आहेत क्या नाही. सवे असते शिष्य बहुत राजगराला औचित पाहुणे राव सोस्त्री सहित सामोरात्याचे पावला. जसं आपल्या घरी कोणी पाहुणं येते ना तर आपण पुढंच जातो नाक्यावर, त्या प्रकाराने तो अंगिरासूत ऋषी येतोय म्हणून ताबडतोब राजा राणी आरती घेऊन त्यांचा दोघांचा आदरणीय आणायला गेलेले आहेत. उभय ते मुनीशी वंदुनी आणूनी वैसविला सिंहासनी आणि पाद्यादी उपचारांनी भक्तिभावे पूजेला. भक्तिभावाने जसं आपण पाहुण्याला आणतो बसायला देतो तसा अंगिरा ऋषीला आणलेला आहे. शिरे वंदुनी पादोत्त कला
राव निचासनी बैसला जोडवणी हस्त कला बोलू लागला सादर. मग ऋषीला खुर्चीवर बसवलं आणि तो निचासारखा, नीच म्हणजे आपण खालची लोक कशी पहिला खालच्या वर्गाची लोक खाली बसायची, तसा राजा खाली बसलेला आहे. सुमती म्हणे हो मुनिवरा तुमचे येणे झाले मम घरा, याचे नियोगी आज मी बरा कृत्यार्थ झालो कृत्यार्थ म्हणजे तुका म्हणे आले घरात तोची दिवाळी दसरा, तैसा आज म्हटलं माझ्या तुम्ही घरी आलात मी कृत्य झालो, जन्माचा भाग्य झालो. भाग्याचा उदय तेने जोडे संत पायो. आपलं भाग्य जवळ आलं ना का संतांची पाय आपल्याला दिसतात. तसं म्हटलं मला आज तुमचं पाय दिसलं, मी भाग्याचा झालेला आहो. सज्जन गमन सुखकारक ऐसे बोलती संत लोक, जेथे संतांचे प्रेमाधिक संपदा सकली कये ते पै. संतांच्या पाया पडलो ना का संपदा आपोआप आपल्या घरी येतो असं सांगितले. हरिप्राप्तीशी उपाय तेने धरावे संतांचे ते पाय. भगवंताची प्राप्ती करायची असेल लक्ष्मीची तर संतांचा पाय पकडा. संत प्रेमे सत्कीर्ती चढे, संत प्रेमे बहु धन जोडे, संत प्रेमे संतती वाढे, दुर्बुद्धी मोडे सत्प्रेमे. संतांच्या संगती मनोमार्ग गती, 11वा श्रीपती येणे पंथे. संतांच्या संगतीने आपलं नाव निघालं जातोय, आपली कीर्ती वाढली जातोय, आपल्या घरी धन लक्ष्मी संपत्ती आली जाते. ते जे सद्धर्मे वर्तती सतत, त्यावरी दया करीती संत. संत जनापरी दयावंत, नाही त्रिजगात कोणीही. मग या जगामध्ये संताशिवाय तारणारा एकही माणूस नाही आहे. सत्पादोदक शिरी धरते ते सुसंतती सकळ तीर्थ, परे पुण्यात्म्य जगती नाही निश्चिती जाणीजे. संतांच्या संगतीने आपली दुर्बुद्धी आहे ना ती निघून जाते, सद्बुद्धी आपल्याला प्राप्त होते. संतचरणी रज लागता सहज, वासनेचे बीज जळवणी जायो. ज्या वासना असतील तर संतांच्या चरणाची धूळ आपल्या कपाळाला लागली तर वासना सगळे आपल्या निघून जातील. आयसे तुम्ही संत मान, तुमचे झाले मद दर्शन, म्हणून आज मद समान धन्य नाही कोणीच. आज माझ्यासारखा म्हटलं धन्य या जगामध्ये कोणी नाही असं सांगितले. का तर संतांचे पाय बघितले. मम पुत्रदार संपत्ती आणि देही अर्पिला तुम्हा प्रती, तरी कोण्या कार्यायोजन चित्ती आगमन केले सांगिले. मी तुम्हाला सगळं माझी बायको पोरं धन संपत्ती सगळं अर्पण केलं आहे, पण तुम्ही कुठल्या कार्याशी माझ्या घरी आलात ते मला तुम्ही कृपा करून सांगा. स्वामी जैसे कराळ आज्ञा तैसा मी वर्ते न जाण, तरी कृपा करून करुणा गणा काय आज्ञा करावी. तुम्ही सांगाल ना जे काय मी आणायला द्यायला तयार आहे. पूर्वी ऋषी असं होतं का बेलापुरांना वस्तू मिळल, ठाण्यांना मिळल, ते मी इंग्लंड जपानवरून आणून तुमची इच्छा परिपूर्ण करणार. आयसे रायाचे नम्र भाषित, ऐकोनी मुनी ते हर्षित, तयाच्या अंगी फिरवणे हात, बोले उचित ते ऐका. मग अशा प्रकारे ताबडतोब पाया पडल्या ऋषींनी त्या राजाच्या डोक्यावर हात ठेवला आणि काय बोलतो ऐका. मुनी म्हणे राया तू सांप्रत, बोलिलास ते तुझं उचित, विषययुक्त सज्जन प्रत श्रेय समस्त लाभते. विषययुक्त समजा विषय उचित म्हणजे आपण ज्या काय मनामध्ये संतांचे कव पाय भेटतील म्हणा बघायला असं चिंतन असलेलं का त्याला आपोआप सगळ्या काही गोष्टी प्राप्त होतात असं सांगितलंय. पण त्याचं आचरण पाहिजे, धर्म पाहिजे, तर आपल्या घरी देवरूपाने संत येतात. धर्मार्थ काम मोक्ष विनय लाभते प्रत्यक्ष, विनय होय लोकाध्यक्ष, विनय लाभे सर्व ते. विनय समजलं जावं काय म्हणतात का विनयाने आपल्याला सगळे काय म्हणतात धर्म काम अर्थ आणि मोक्ष हे कशाने मिळतात. मामा हे पाणी हे पी जरा जरा पाणी पिया, मावशी ये जरा 2 तांबे 2 घास खाये. एवढी आपल्या तोंडातून काय पाहिजे विनय म्हणजे वाचा पाहिजे. समजलं. मिथिले आणि रसाल शब्द का जैसे कल्लोळ अमृतासारखे 2 शब्द बोला का ते माणसाचा काय भरला पाहिजे पोट भरला पाहिजे. त्याला विनय शब्द वापरलाय. विनय नाही लाभत ऐसे काय आहे जगात, राया तव विनय मदप्रत आनंद बहुत झाला पाहिजे. तुझा जो आदरणीय तू मला नाक्यावर न्यायला आलास ना याचं तुला मी विनय समजलं. कारण राजा अवधारी आहे, स्वतंत्र आहे, न देता म्हणसे पात्रानं पात्रो. तुझ्याकडे मी काहीच मागितलं नाही, पण तुम्ही माझा आदरणीय केल्याबद्दल मला तुझं सगळं काही मिळालेलं आहे. सर्वदा स्वतव कल्याण हे मम अमोघ आशीर्वचन, राया मी तुझं करीतो प्रश्न तयाचे उत्तर सांग मज. बघा आता
जे राजाला स्मरण होतं नाही का आपल्याला पहिल्या जन्मामध्ये काय कोण होतो ना काय मिळालं काय करायला पाहिजे तेच आता तो ऋषी त्याला विचारते राजा तू हे कशाच्या बळावर तू पहिला कोण होतात ने तुला राज्य कसं काय प्राप्त झालं हे आता ऋषी त्याला विचारेल तो सदाचारचा चाररथ सर्व ऐश्वर्य संपन्न सुशोभित आणि ही भार्या सतत व्रते बहुत करीत आहे तर म्हटलं तुम्ही सदाचरण करता तुझी बायको तुझी सेवा करतोय हे कशाच्या कारणामुळं काय तुम्ही पूर्वजन्मी केलेलं होतं ते मला तू सांग ऐसा तुम्हासे विलोकुन मज संतोष झाला मान म्हणून राया तुझा लागून प्रश्न करीत झाले पै राजा तुझा आचार विचार बघितला तुझ्या बायकोचं पतिव्रता पण बघितलं म्हणून तुझ्या घरी आल्या म्हणून तुला मी प्रश्न विचारतोय तू पहिल्या जन्माला कोण होतास तुम्ही काय भक्ती केली म्हणून तुला हे लाभलेलं आहे श्रीहरीची वावया प्रीती व्रतादे उपावभूत असते परी कवने यायशी तुझं प्राप्ती झाली ते मध सांगिजे तुला राज्य कशामुळे मिळालेले आहे तुला ही भार्या कशामुळे पतिव्रता मिळालेली आहे ते मला तू सांग आयसे ऋषीचे वचन ऐकून सुमती राजा हस्त जोडून म्हणे व मुनींद्रामध्ये लागून जे का प्रश्न ते आहेसी मग जे तुम्ही प्रश्न विचारल्यात ना तेच मी माझ्या मनामध्ये आठवलेलं आहे काय हे मला राज्य कसं काय प्राप्त झालं ही मना बायको कशी तेच तुम्ही मला प्रश्न विचारलेले आहेत ते आमचे अद्भुत चरित्र तुम्हा सांगतो आहे की समजतो मुनिवरे आम्ही पूर्वजन्मातो वीरनामा वैश्य होतो पाय बघा त्याला पूर्वजन्मीचे स्मरण होतं काही लोक बोलतात ना माझ्या पूर्वजन्मीचा आमचा डॉक्टर आयसाच व्हावा ना म्हणून मला आयसा रूप मिळलेलं आहे पूर्वजन्मी आमची आजी आयशी व्हावी ना म्हणून मला आजीसारखा तैसा त्या तो म्हणायला लागला का पूर्वजन्माला मी वीरनामा वैश्य होतो दुकानदार होतो आणि त्या दुकानदारानिमित्तानं मला हे आज प्राप्त झालेलं आहे ते म्या पापे केले बहुत विप्र द्रव्य हरावे सतत कुमार गठाई निरत लोकांचे अहित करावे हित नाही केलं लोकांचं मी अहित केलं आणि मालवारी होतो मालवारी काय करतो गाणवट घेतलेल्या वस्तू असतील ना त्यांना कबूल जातो आलगुण फाल्गुन शिमगानं होली 4 महिने झाले का आपल्या जमिनी काय करायच्या मालवारी लोक गडप करायचो याच्यावर मी लोकांचा काय केला अहिंसा केला अहित केलं हित केलेलं नाही आहे म्हणून मला हे पूर्वजन्मीचं आठवतोय मग सर्वजनांची निंदा करावी देवा द्वेषुने तद्द्रव्य हरावी निष्ठुर वाक्य नित्य बोलावी गो विप्रवद आचरावे माशी गायीची ब्राह्मणाची कधी मी सेवा केली नाही फक्त लोकांची निंदा केली आणि कोणी काही वस्तू आणलेल्या असतील त्यांना मी गाणवट परत केलेल्या नाही आहे बहु वेश्या भोगाव्या सतत प्राणी मात्राचा करावा घातो ऐसा सदा असता वर्ततो कालभौत लोटला मग मी दुसरं आणखीन करायचो दुसऱ्याच्या बायकांशी व्यवहार करायचो सतत वेश्याचा धंदा प्राणी मात्रांना त्रास द्यायचा बऱ्याचशा डुकरांचा कोंबड्यांचा बकऱ्यांचा मी काय घेतला जीव घेतलेला आहे ऐसा माझा बहुत काल पाप लोटल्यानंतर काय झालं पुढील ऐका वडिलार्जित जे वतन बंधूंनी दडविले घरातून आप्तमित्र सुसज्जन मजसी कोण बोलेना मग जे काय मी दारोड्या निघालो ना तर दारोड्याने मी निघाल्यानंतर माझ्या भाऊबंधांनी सगळी संपत्ती वडिलोपार्जित घेतली न मला गावाच्या बाहेर हाकलून दिलं न मी एका जंगलामध्ये राहिलेले आहो गावात कोणी आपुल्याद्वारे क्षणमात्र उभा न करी तै मी दुःखित वहुनी अंतरी वनांतरी प्रवेशलो मग कोणी गावामध्ये म्हणा प्रवेश करत उभा राहू देत नव्हता भिक्षेला मग शेवटी मी जंगलामध्ये गेलो खंडाळे घाटासारख्या जंगलामध्ये गेलेले आहो तेथे मार्ग निरोधून वाटसरूपीडी जाणं नाना मृग पक्षी मारून मांस भक्षण करीपय मग तिथं आता जंगलामध्ये काय कुठले हरण डुक्कर मारायचं आणि तेच मांस खाऊन दिवस काढायचो ऐसं काही दिवस लोटता एक दिवशी मी शिकारीला गेलो शिकार करत असताना एक वारकरी चाललेला होता कुठं काशीला तर त्याला चक्कर आली तो पडल्यानंतर त्याला मी उचलल्यानं माझ्या घरी आणला ते मला पुण्य या निमित्तानं मिळालेलं आहे परे तेही न मिले पोट तिथे न मिले पोटभर रात्रंदिनासे क्षुधातुर ऐसा निर्जलवना भीतर दुःखे फार गांधलो ऐशा निर्जलवनामध्ये दुःख मी भोगायला लागलेले आहो तिथं पण हीच अवस्था काही अन्न मिळत नव्हता एकदा क्षुधा तृष्णेने पीडित फिरता निर्जल वनात श्री विष्णूचे मंदिर तेतो जीर्णावस्थे देखील मी तुम्हाला कुठलं सांगितलं एक वारकरा चक्कराला पडला ते नाही ते आपण 3-4 अध्यायामध्ये वाचून ऐकलेलं आहे
आता काय केलं, तो शिकारीला चाललेला होता काही जंगलामध्ये फळं फुलं शोधायला. तर त्याला जीर्ण अवस्थेत विष्णूचं मंदिर दिसलेलं आहे आणि तिथं तो गेलेला आहे. तत्सनिध रमणीय सुंदर एक होते तलाव, तयाच्या तिरी द्विजवर राजा आस्वादी विरती. मग त्या याच्या मंदिराजवळ एक तलाव होता. त्या तळ्याजवळ बरीचशी झाडं होती, पाणी होतं त्या तळ्यात आणि तिथं पशु पक्षी अगदी आनंदाने त्या तळ्यावर वागायचे. तिथं मी गेलेले आहोत. तेथे मी जाऊन त्वरित उदक पिले तृप्तीपर्यंत. त्याने जाऊन श्रम समस्त तत्तिरी स्वस्त बैसलो. पाणी वगैरे पिला त्या तळ्याचा. न वडाच्या झाडाखाली मी बसलो. बसल्यानंतर विश्रांतीसाठी तिथं आता पोपट म्हणजे कीर तो काय बोलतो ऐका. तव हे मतकांते सृष्टीमती, त्या जन्मी हिमत भार्या होती. येचे कुलीन आयशे तेथी नामत हे विख्यात. मग अशा प्रकारची सृष्टीमती होती ना, ही सुद्धा माझ्या बरोबर आलेली होती. तैम्या मागे बंधुजनांनी येसे दडविले घरातून. कोठे न मिले अन्न पाणी, शरीरी जीर्ण झाली पै. क्षुधा तृषा क्रांत सतत, मम दुष्कर्मे आठवित. दुःखे सर्वत्र फिरत, निर्जरवनात प्रवेशली. मग अशा प्रकार ती सुद्धा माझ्या बरोबर आली. आल्यानंतर मग तिने जैसं माझी सेवा केली, त्या निमित्तानं आम्हाला हे पूर्वजन्मीचं राज्य प्राप्त झालेलं आहे. जेथे मी बैसलो होतो स्वस्त, तेथेही दैवी आले अवचित. ही येसी पाहुणी दुःखित, दयामद प्रत उपदली. मग हिला सुद्धा गावकऱ्याही हाकलून दिलेली होती, नवराजाला म्हणून तू जा. मग तीच बाई फिरत 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 माझ्या तळ्याजवळ मी बसलेले होतो तिथं आलेले आहे. मग वनफळे आणि पाणी म्या दिदले ये लागुनी, त्याने ही गतश्रम होऊनी मत्सनिधानी बैसली. माता जी काय माझ्याकडे फळं फुलं होती ती मी तिला दिली. दिल्यानंतर जवळ ती माझ्या बसलेली आहे. आणि मम दुःखे दुःखित आयसे, विनय बोलले मदपासे. स्वामी अद्यापि पापराशी कराया कैसे प्रवर्तता. तेव्हा ती परत मना बोलली, स्वामी आपल्याला गावकऱ्याही हाकिल्ले हाकिल्ले, ताई आपली पाप जास्ती दिली तर आया तरी तुम्ही नको करू ना. अशी ती बायको मला त्या विष्णूच्या मंदिराजवळ बोलायला लागलेली आहे. मग आहोत ज्ञाने किंवा अज्ञाने करणं, जे नर करते पापाचरण, ते सर्व कर्म क्षयपर्यंत पूर्ण नरकी पतन पावती. आपण जे काही मागं पुढं करतो ना, तर ती आज ना उद्या आपल्याला नरकामध्ये भोगावी लागतात. पण तुम्ही आता तरी पुढे हाचे उपदेश नका करून अशा आयुष्याचा आता तुम्ही सावध व्हा, न त्याला देवनामाला लागा. अशी पत्नी त्याला बोलायला लागलेली आहे. महापातके ते समस्त चंद्र सूर्यापर्यंत रवरव घोर नरकात राहते पचत सर्वदा. तर आपण जे काही केलं असेल ना, तर महापत्का पत्नी नरकामध्ये आपल्याला चंद्र सूर्य आहे तोपर्यंत पडावं लागेल. अशी ती बाई त्या विष्णूच्या मंदिराजवळ आपल्या नवऱ्याला काय करते, उपदेश करतोय. पूर्वसंचित सर्व पापांचे काही निष्कृती न करिता साची, पुन्हा पुन्हा पाप कर्मेची किमर्थ आता आचरता पुन्हा पुन्हा. अहो पूर्वजन्मी केलेलं असेल ते या जन्मामध्ये भोगावं लागेल. या जन्मामध्ये केले तर आपल्याला पूर्वजन्मी भोगावं लागेल. अशी ती बाई त्याला बोलतोय. वेदांत परिशीलन करून होऊन आत्मज्ञान परब्रह्मचे होतो आपण, हे सत्य आहे निसंशय. मग आता वेदांतामध्ये असं आहे का किती पाप केलेले असतील, पण आता चालू वर्तमानामध्ये जर आपण केले ना, तर मागची पुढची आपली पाप फिटली जातील. कारण तिने द्वापार त्रेतायुगातला उदाहरण दिला वाल्या कोल्याचा. वाल्या कोल्याने बरीचशी पाप केली, पण मरता मरता राम नामाचा उच्चार केला. राम जन्माला येण्याच्या अगोदर त्यांनी भावार्थ रामायण लिखाण करून टाकला. आणि त्या रामायणामुळं या प्रभू रामचंद्राला 14 वर्ष वनवास भोगावा लागलेला आहे. बोले ना वाल्मिका दावीनं तैशेची. वाल्मिक ऋषी जो बोललाय ना ग्रंथामध्ये, तसं प्रभू रामचंद्राला वागावं लागले. मग तेवढा तो वाल्या कोळीत तरला माग पाप करूननी. मग आपण केलं तर आपण सुद्धा जर या महिन्यामध्ये आचरण केलं तर आपली सुद्धा पाप विलयाला जातील. परे तद्धर्माचरणार्थ अज्ञ जन असते असमर्थ, म्हणून या अमर्यादी धर्माप्रत
सात्यत्य यथार्थ ऐकिजे, सात्य सांगते यथार्थ ऐकिजे. मी जे काय तुम्हाला धर्म सांगतोय का या जन्मामध्ये काय आपण आचरण करावं ते जरा ऐका ना. ऐकल्यानंतर आपलं पुण्य साचलं जाईल. अंतकाळी ज्याचे नाम वाढता विषयन मुख्य येता नाश होऊन सर्व दुरिता सालोक्यता लाभते. अंतकाळी मरता मरता ज्याच्या मुखातून राम नामाचा उच्चार राहिला तर तो सगळे पापातून तरुण जाईल असं सांगितलेलं आहे. तैशीत प्राणोत्क्रमण काली ऐकता दयाची नामावली सर्व पापे जळून समूली परमस्थान पावती. मरता मरता जर आपण नामाचं चिंतन केलं तर सगळ्या पापाची काय होते होळी होते, जळून जाते. ऐसा दयाचा नामाचा गुण तया गोलोकनाथ लागून भक्तिभावे सेवित अनुदिन काय की प्राप्त न होय. काय की प्राप्त न होय. वाल्या कोल्यासारखा आजामेल्यासारखा त्याही पाप करून ते तरलेले आहेत. तर आपण काय केलेलं आहे तर आपण सुद्धा उद्धार होऊन पण रामनामाचं चिंतन करा. जे काय ते श्री विष्णूशी भक्त तयाची सेवा करते सतत भवनी सर्व पाप मुक्त भगवत भक्ती लागते. बघा जे कोणी विष्णूला शरण येतात जो मद ये अनन्य शरण त्याचे मी निवारी जन्म मरण. जन्म मरण जर चुकवायचं असेल तर प्रभूला काय केलं पाहिजे शरण गेलं पाहिजे. भगवत भक्तीने मुक्ती मुक्ती लाभती जाना निश्चिती हरिभक्तांच्या सेवेची ख्याती असे त्रिजगती साचार. भगवत भक्तीने भुक्ती मुक्ती आपल्याला प्राप्त होतोय. मूर्त अथवा अर्धा मूर्त जो का बैसे हरी मंदिरात तयाचे सर्व पाप पर्वत विरोनिया जाताती. मूर्त किंवा अर्धा मूर्त जर आपण मंदिरामध्ये बसलो ना तर सगळ्या पापाची काय देवाची द्वारे उभा क्षणभरी तेने मुक्तीचारी साधी येल्या. चार मुक्ती जर पाहिजे तर देवाच्या दरवाजामध्ये आपण 1-2 मिनिटं बसावं. श्रीहरी मंदिरात जे कोण करीते सडा समर्जन लेपन तयासी परत्र संपूर्ण उत्तम फळ लाभते. बघा काय ज्या अधिक महिन्यामध्ये आपल्याला नाही काय उपास तपास करता आला तर विष्णूचा मंदिर गणपतीचा मंदिर दत्ताचा मंदिर तया जाऊन सडाचा मार्जन करा, काही झाडलोट करा तर ते सुद्धा एक पुण्य आहे असं सांगितलंय. तुका म्हणे संत सेवा ह्याची देवा उत्तम. संतांची सेवा करा ही देवाला उत्तम आहे. इत्यादी सत्कर्म बहुत वांछते फळदाते आहेत तैसे मी अधिक मास व्रत सविस्तर ऐकले असे पय. अशी ती बाई जवळ जवळ त्याला 20 त्याला काय सांगितलं फिलॉसॉफी मीन्स तत्वज्ञान सांगितलं का बाबा नाही आपल्याला पैसा तर निदान आपण काय करा देवळाची काय करा झाडलोट साफसफाई तरी करा. एवढं ती बाई आपल्याला सांगतो. आता अधिक महिना आलेला आहे. अधिक महिना आलेला आहे. आता आपल्याला विष्णूचं मंदिर जवळ आहे. आपण उठा साफसफाई करा तरी आपल्याला काय करेल भक्तीचं ज्ञान प्राप्त होईल. तयाच्या आचरणे तत्काळ भुक्ती मुक्ती लाभती सोज्वल. तुम्हास कल्याणाची इच्छा असेल तरी ते निर्मल आचरावे. तरी ते निर्मल आचरावे. आचरण याचा युअर इंडिया क्लचर बेस्ट म्हणजे आपल्या इंडियाची संस्कृती कशी आहे चांगली आहे. संस्कृती म्हणजे आचार म्हणजे सकाळी उठून आंघोळ करायची संडास बाथरूमला पाणी न्यायचं याला आचार म्हटलेला आहे. म्हणून चीन जपान इंग्लंड काय बोलतात आपण मैत जालतो ना त्या मैताला काय बोलतात युअर क्लचर इंडिया बेस्ट. म्हणजे तुमच्या इंडियाची संस्कृती अशी आहे का मैतापासून कोरोनासारखा काय होत नाही रोग होत नाही. त्यांचे मैतापासून रोग होत आहे का तर ते गारून ठेवतात ना मग 10-12 वर्ष तो कुजला जातोय ना ते जंतू फाळवले जातात. तसं आपल्या मैताला आग्नी लागते. आपल्या मैताची काय होते राखाडी होते म्हणून आपल्या मैतापासून रोगराई होत नाही. म्हणून आपल्या इंडियाला काय म्हणतात युअर क्लचर. क्लचर म्हणजे संस्कृती. आयसे येचे वाक्य ऐकून तैसेच निश्चय केला म्हणी पूर्वोक्त सर्व सद्वमचरणी यथाशक्ती मी प्रवर्तलो. यथाशक्ती मी प्रवर्तलो. आज मी तुमच्याकडे भटकत का आलो तर मला पूर्वजन्मीचं काहीतरी संस्कृती होती ज्ञान होतं म्हणून आज मी तुम्हाला परत आल्यावर सांगायला का आपण तुम्ही सावध व्हा. जो मंदिर आहे या मंदिराची आपण डागडुगी करू साफसफाई करू या महिन्यामध्ये तरी आपलं गेलेलं राज्य पण मिळेल ना आपल्याला शांती मिळेल. यथाशक्ती अधिक मास व्रत अमरण केले श्री सहित तत्प्रभावे पूर्वजन्मार्जित पापे समस्त लोपती. पूर्वजन्मार्जित म्हणजे जी काय आपण पूर्वजन्मी पाप केल्या
ती सगळी लोपली जातील या महिन्यामध्ये किंचित जर आपण संतांची सेवा केली तर. आणि या राजकुळे जनन तेनेची लाभतो आम्हा लागून तैसे पूर्वजन्मी स्मरण असे आम्हासी उभयता. मग आम्हाला पूर्वजन्मी आम्ही कोण होतो काय होतो याचा आम्हाला काय आहे स्मरण आहे. स्मरण म्हणजे आठवण आहे. म्हणून आम्ही अधिक मासाचे सामर्थ्य जाणून साचे येथे या अधिक मास व्रताचे आचरण करीतो सर्वदा. तर आम्हाला पूर्वजन्मी अधिक महिन्याचं आचरण केल्यावर काय प्राप्त झालो ते आत्ता सुद्धा आम्हाला काय झालेलं आहे ज्ञात झालेलं आहे. तेने हे ऐश्वर सकल प्राप्त झाले असे निर्मळ आणि तेनेचे ही बुद्धी सोज्वल झाले जाण मुनिंद्रा. हे मुनिंद्रा ऐसा तो कोण बोलतोय तो राजा बोलतोय का हे आम्हाला पहिल्या जन्माचं अधिक महिन्याचं काय होतं आठवण म्हणून आम्हाला हे राज्य प्राप्त झालेलं आहे. श्री हरी म्हणे गे सिंधू नंदिनी ऐसा सुमती राजा पासूनी अधिक मासपणे ऐकूनी अंगिरा मुनी आनंदाला. मग तो लक्ष्मीचा पती बोलतोय काय हे सिंधुजा काय सुमती राजा होता ना त्या राजाने अधिक महिन्याचं आचरण केलेलं आहे. तेच आचरण त्या कुणाला सांगतोय अंगिरा ऋषीला आणि ते तुला मी सांगतोय. मग राजाचा निरोप घेऊन मुनी पावला स्वस्तानी पुढे राव श्री सवर्तमानी तैसेची व्रत करीते झाले पै. मग अशा प्रत्या राजाचा अंगिरा मुनी आलता नाही का तो आपल्या स्वस्तानाला गेला आणि परत तो सुमती राजा त्याची पत्नी आपलं श्री वर्तमान अधिक महिन्याचं व्रत करायला लागलेले आहे. मग तेने योगे तो जन्मपर्यंत सुख बघुणे अत्यंत अंतिर स्वराष्ट्रीय लोकासहित गोलोकाप्रत पावला. बघा त्याने पहिल्या जन्मामध्ये पण केलं तर ह्या जन्मामध्ये केलं म्हणून त्याला दोघांना विमान आलं आणि गोलोकाला राजा राणी गेलेला आहे. इंद्रियायसा अधिक मास पुण्यकारकाय विशेष आणि सकल वांछितार्थ सर्व काल पुरवितो. मग जी काय आपण इच्छा केले द्यावा म्हणा या महिन्यात आवर मिळावं ती इच्छा परिपूर्ण होईल. पण काम करा नुसतंच काय पोथ्या वाचून हे करून नाही काय घरदारा मिळली पाहिजे काही विटा वावड्या पाहिजे काही केलं पाहिजे मावऱ्याचा धंदा भाजीचा धंदा करा तर लक्ष्मी येईल. नुसतं देऱ्या रेखाटल्यावर देव काही बाजारचा भाजीपाला नाही आहे. म्हणून भगवत जननी यथाशक्ती सद्भावे करुणी अधिक मास व्रता अनुष्ठानी प्रवर्ते साक्षीपे. म्हणून या अधिक महिन्यामध्ये यथाशक्ती प्रमाणाने आपण आचरण करा. येथे आयुक्त फळे समस्त प्राप्त होते जाण निश्चित अधिक मास समान जगातो अन्य तारक नसेची. अधिक महिन्यासारखा तारणारा महिना नाहीये म्हणून या महिन्यामध्ये एक दिवसाची तरी तुम्ही आंघोळ करा उपवास करा झाडलोट करा ब्राह्मणाची सेवा करा तरी अख्ख्या 3 वर्षाचा 3 महिन्याचा फळ प्राप्त होईल. इंद्रियत्व जे पुशिले मदसे ते म्या सर्व कथिले तुझसे आदि कवी वाल्मिकी ऋषी दृढधन्व्याचे बोलत असे. मग हेच जे लक्ष्मी तुला सांगले ना तेच वाल्मिकी ऋषीने दृढधन्व्याला सांगितलेलं होतं. हे महाभाग्यवंत नृपाला तुवा मध्ये जो प्रश्न केला की पुरुषोत्तम मासाला कवणे प्रकारे सेवावे. परत तुम्ही मला प्रश्न केला काय पुरुषोत्तम महिन्याला कसं सेवन करायचं ते परत तुला मी सांगतोय. त्यात कोणाची पूजा करावी कोणते दाणे कधी द्यावी कोणते कर्मे आचरावी कैसा विधी तयाचा त्या प्रश्नाचे उत्तर तुझसे रमा विष्णू संवाद रूपेशी विवरून या विस्तारेशी कथिले असे साचार. सगळं तुला मी कुठल्या दिवसाचा उपवास कधी करायचा उद्यापनाचं कसं करायचं एक दिवस बेसता उठता हे सगळ्या व्रताचा तुला मी आडाखडा सांगितलेला आहे. राया अधिक मासा समान काहीच नाही पावन उत्तम तयाचा स्वामी पुरुषोत्तम म्हणून श्रेष्ठ तया हो. त्यात यथोक्त व्रत करिता की अन्याय कर्मे आचरता दुरीक्षय वणी सर्वता य परत्र सुख लाभे पय. मग इथं सुद्धा सुख आणि वैकुंठाला पण सुख. यास्तव सकल नारी नरी पुरुषोत्तम मासा माधारी उक्त कर्मांतरी एकतरी यथोक्त कर्म करा. उक्त म्हणजे आपल्याला जमल असा एकतरी उपवास करा एकतरी आंघोळ करा एका तरी ब्राह्मणाची पूजा करा एका तरी ब्राह्मणाला जेवण घाला एका तरी गायीची सेवा करा एका तरी वारकऱ्याची सेवा करा. ऐसे बोलून वाल्मिक मुनी उगीत राहिला अनंता झनी श्री सहितराय आनंदोनी पूजन केले तयाचे. मग एवढं सगळं बोलून झाल्यानंतर मग त्या वाल्मिक ऋषीने सांगितलं त्या वाल्मिक ऋषीचे नवऱ्या बायकोई पूजा केली आणि वाल्मिक ऋषी आपल्या घरी निघाला.
ते स्वीकारून तो मुनिवर आशीर्वाद देत सादर म्हणे गा राया निरंतर असो तुझे एक सुकल्याण 12ही म्हणे तुझं काय असो कल्याण असो. त्या वाल्मिकी ऋषींनी दुर्योधनाला आशीर्वाद दिलेला आहे. आता मी जातो शरयू प्रती बोलता सायंकाळ झाला ती ऐसे म्हणून त्वरित गती वाल्मिकी ऋषी निघाला शरयू तीरी म्हणजे अयोध्येच्या वाटेला शरयू नदी आहे तिथं चाललेले आहेत. तया बोलत मित्रा वहिला ग्राम सीमेपर्यंत गेला मग वंदुनी तत्चरणाला परत आला घरासी. मग आपण नाही का पाहुण्याला एसटी स्टँड पर्यंत पोचवी जातो तसा पोचवलेला आहे. आणि स्वकांता जे गुणवती ती असे म्हणे गे प्रिय सुंदरी या आसार संसारा माधारी काय की सुख मानावे. स्वकांता मग आपला नवराच बोलायला लागला कुणाला बायकोला एवढं म्हटलं ऐकलं का या सुख संसारामध्ये आपल्याला सुख नाही संसारामध्ये याच्यातनं आपण काहीतरी त्याग केला ना तर आपल्याला सुख मिळेल. मग आता कशाचा त्याग करतात ती नवरा बायको दोघं ते उद्याच्या अध्यामध्ये आपण ऐकूया. जैसे मिथ्य गंधर्व नगर तैसा संसार आसारो कामादी 6 शत्रु क्रूर घातक्यात वस्ताती. जैसा मिथ्या गंधर्व नगर समजला गंधर्व नगरीमध्ये जाऊन काय करावं काही नाही फकात जेवायचं ना बैसाचं समज इंद्राच्या अमरावतीला. पण इथं हा या कलियुगामध्ये हरिनाम कीर्तन संतांचे पूजन हा सुख सोला स्वर्गे नाही असं सांगितलंय. या युगामध्ये आपल्याला संतांची सेवा मंदिर अमुक तमुक रामकृष्ण हरिभजन कीर्तन होतोय. वैकुंठी जाऊन कायबा करावे मौनेची बैसावे मग हा सुख सोला स्वर्गामध्ये नाही आहे असा तो बोलतोय. या संसारामध्ये 6 कामादी रोगातील आपले मांगातील काम क्रोध मद मत्सन दंभ आणि अहंकार हे 6 विकार संसारातून जात नाही तोपर्यंत तुम्ही कधी पोथ्या वाचा टाळ कुठा न वाऱ्या करा काही फायदा नाही. आपल्या अंगातला घातक 6 गुण गेले पाहिजे असं सांगितलेलं आहे. आणि हे तो शरीर सगळे मलमूत्राने भरले असे वात पित्त कपाचे उमाळे यात चालले आहेत. मग आपला शरीर कणाच आहे मावशी यशीच आहे का नाही. मलमूत्राचा बाधा वरी चर्म घातले रे रवरव दुर्गंधी बाधा. आता वरी वैभव सुशोभित आत पोतडे नरकाचे म्हणजे आतपोत्र कोतला गणाचा आहे आपला नरकाचा आहे मलमूत्राने भरलेला आहे याच्यामध्ये काही सुख नाही आहे. हे केवळ अध्रुवदान याचे मध्ये काय प्रयोजन जन्म सापडले की जे आपण ऐसे मन झाले माझे पैतावर राजा बोलतोय राणी म्हणजे माझं मन सापडले होईल ऐसा मला एक काहीतरी उपाय कर का या संसारातून आपण अलिप्त व्हायला पाहिजे. तरी सोडून या संसाराची गाठ स्मरत श्री पुरुषोत्तमाचे मासी अविनाश पद संपावण्यासी जातो वनासी मी आता हे अविनाश मला पुनरपी जननम जठरी शयनम मला ही योनी नको आहे म्हणून मी आता जंगलामध्ये जातो आणि काय करतोय तपश्चर्या करतोय. म्हणा तू आज्ञा दे कारण बाईची आज्ञा नसल्याशिवाय पुरुषांनी जाऊ नये. कारण पुरुष ज्याला तर बाई वनवन आगीसारखी काय केली जाते पेटली जातोय. बाई आगी आहे. बाई जर नवरा दिसला नाही तर बाई काय करते म्हणून बाईची आज्ञा घ्या न संसाराचा त्याग करा न बाईची इच्छा परिपूर्ण झाल्याशिवाय संसार सोडू नका. आयसी रायाची ऐकून वैखरी महासाध्वी गुण सुंदरी मस्तक ठेवी चरणावरी हस्त जोडून विनवितो. जसे सीतामाताने बोललो देवा तुम्ही चाललात मग मी कशाला इथं येऊ कारण राजा तिथं प्रजा तशा प्रकार मी इथं काय नुसते यासारखे रेव का घरामध्ये कोंडवल्यासारखी तुम्ही तिथं मला तुम्ही भोग द्या का नको देऊ पण मी तुमच्या बरोबर येतोय. तर म्हणून प्रभू रामचंद्राच्या बरोबर कोण गेली सीता गेली. तशी ही सुद्धा पत्नी बोलतोय का तुम्ही तिथं मी सुद्धा तुमच्या बरोबर येतोय मी इथं राहणार नाही आहे. म्हणे ओ राया प्राणनाथा मी संग येईन आता पतिव्रतांचे मुख्य देवता पतीचं तत्वता असे पै पतिव्रता नेणे अनेकांची स्तुती ध्यानी मनी चिंती पती. आपल्या नवऱ्याला काय भाजी लागते आपल्या नवऱ्याला काय लागते काय नाही हे बाईला सगळं माहिती असतं. तिला पतिव्रता म्हणतात ती बनवून देईल तर तिला म्हणतात पतिव्रता. तसं पती माझं देवातीन तुम्ही तिथं मी तिथं तुम्ही ऐशा तिने निरोप घेतलेला आहे. मग पती व वनवासा गेल्यावरी सृषा दिनती राहे घरी ते परवेशास्त पुनी परी होय निर्धारे सर्वता. पती जर वनवासाला गेले तर ती बाई वेश्याचा धंदा केल्याशिवाय राहणार नाही आहे अशी बाईने व्याख्या दिली राजाला. कारण नाही जर तुम्ही गेलात तर मी दुसरा धंदा करीन पण मी तुमच्या बरोबर येते असं सांगितलेलं आहे.
तनय बंधू आणि जनक मी तचे घेऊन येतो पोषक आणि अमित दाता तो देखो भरताची एक असे पै अमित दाता आपल्याला सगळा पुरवणारा अमित म्हणजे कोण भरपूर अमित भरता म्हणजे कोण नवरा आपल्याला पुरवणारा असतो तोच भरता तोच अमित आहे त्याच्याशिवाय दुसरा मला दुसरा काही नकोय पोरबाला नको न काही नको तत्समान भरत्याचे अनुसरून वर्तनार्जी नारी ऐसे रायाचे ऐकून वचन रावा अत्यंत आनंदला राजाला आनंद वाटला कारण राणी आपल्याला भरतारा समान दुसरा कोणी नाही आहे मग राजाला आनंद वाटला चल म्हणतो माझ्या बरोबर चल तू आणि पाचारुणी प्रजा समस्त राज्य स्थापिला ज्येष्ठ मुलगा मग तो राजेंद्र पत्नी सहित तेथून त्वरित निघाला पोऱ्याला राज्यावर बसवलं राजा राणी वनवासाला निघालेला आहे महर्षी सेवित पुण्यवनासी जाता झाला आनंदेसी ऐसे श्री मन नारायण ऋषी नारदासी कथिता झाला पै अशी दृढधर्व्यानी आपल्या पत्नीला घेतले न कुठं निघाला वनवासाला निघाला हे नारायण ऋषी नारदाला सांगायला लागलेला आहे इति श्री आदित्मात मात्मेसार बृहन्नार्दे पद्माधार सज्जन श्रुते कोच्चतुरो 28वा अध्याय श्रीकृष्ण अर्पण नमस्तु कुंडली कवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज के जय सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझ्या कारणी देह माझा पडावा उपेक्षु नको गुणवंतानंता रघुनाय कामा गणेश जय जय रघुवीर समर्थ वासुदेवारी दानाची माहिती द्वादशी तीर्थस्थानी जाऊन स्नान करावे पितरांचे तर्पण करावे ब्राह्मणाला अन्न वस्त्र धन गाय किंवा जमीन यापैकी एखादे दान द्यावे